चल के आज चारों धाम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से। न रोको आज धोने दो चरण आँखों के पानी से। बहुत खुश हैं मेरे आंसू के प्रभु के काम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। पाके क्या पाया है सृष्टि के कण कण से पूछो। तुमको खोने का दुख क्या है कौशल्या के मन से पूछो। द्वार मेरे ये अभागे आज इनके भाग जागे। बड़ी लंबी इंतजारी हुई रघुबर तुम्हारी तब आई है सवारी। संदेश से आज खुशियों के हमारे नाम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। दर्शन पाके है अवतारी धन्य हुए हैं नैन पुजारी। जीवन नैया तुमने तारी मंगल भवन मंगलहारी। सामूहिक वार मागे गाए तव जय गाथा। जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की जय। भारत माता की जय। एक साथ प्रार्थना शुरू कर। इतनी शक्ति हमें देना दाता। मन का विश्वास कमजोर होना। इतनी शक्ति हमें देना दाता। मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता। विश्वास कमजोर होना। ज्ञान के होने तू हमें ज्ञान की रोशनी है। हरुदाई से करते रहे हम जिंदगी के मेरे होना किसी का किसी से। भावना मन में बदले की होना। हम जले हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता। मन का विश्वास कमजोर होना। हम न सोचे हमें क्या मिला है। हम ये सोचे किया क्या है अर्पण। फूल खुशियों के बाटे सभी को सबका जीवन
बन जाए मधुबन। अपनी करुणा कजल तू बहा के कर दे पावन हर एक मन का कोना। हम चले नेक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल हो ना। इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना। मन का विश्वास कमजोर होना। मन का विश्वास कमजोर होना। एक साथ हात नीचे. पंकज गोलांडे हे दोघी विद्यार्थी या ठिकाणी येऊन आपला परिपाठ या ठिकाणी सादर करतील. चला. माझं नाव पंकज माधव पाटील. मी आज तुम्हाला परिपाठ सांगणार आहे. आजचा वार मंगळवार दिनांक 5 नोव्हेंबर 2024 मराठी महिना अश्विन कार्तिक शके 1994. आपण इथे आज स्नेहसंमेलन या कार्यक्रमातून जमा झालेलो आहोत. तरी पुढचे बोधकथा वगैरे हे मनोज गोलांडे हे घेतील. परिपाठ म्हणतात प्रेमसिंग. माझे नाव मनोज देवदास कोल्हाटे. आजची बोधकथेची संधी मला दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. बोधकथेचे नाव आहे संधीचे सोनं. एका गावात खूप मोठे धर्मफुटी संकट येणार असतं. त्या संकटाच्या सामोरे न जाता त्या गावातील जो गाव प्रमुख असतो तो प्रत्येकाला गावाच्या एक उंच शिखरावर न्यायचा प्रयत्न करतो आणि गाववाले जाता पण त्याचा ऐकून जाताना सर्वतिथे गेल्यावर कळतं की मंदिरातला पुजारी मंदिरातच असतो. तर एक गाव प्रमुख सदस्याला मारतो गावातल्या, तर त्याला सांगतो की जा पुजाऱ्याला घेऊन ये. तो सदस्य त्या पुजाऱ्याला घ्यायला जातो, पण तो सदस्य त्या पुजाऱ्याला म्हणतो महाराज चला पाणी बुडण्यापर्यंत आले, तुम्ही पाण्यात बुडत असाल. पुजारी म्हणतो मी आजपर्यंत परमेश्वराची अमाप सेवा केली आहे, तरी मला परमेश्वर मला त्याच याने वाचवेल. तरी तो म्हणजे पुजारी त्या सदस्य काय ऐकत नाही. तरी नंतर परत दुसरा सदस्य पाठवतो गाव प्रमुख, तरी पण पुजारी तेच उत्तर असतं. पण शेवटी स्वतः गाव प्रमुख त्या पुजाऱ्याला बोलायला जातो. पुजारी तरी त्या गाव प्रमुख ऐकत नाही. ते शेवटी गाव प्रमुख सर्व त्या उंच जागेवर जातात आणि पुजारी शेवटी पाण्यात बुडून मरून जातो. शेवटी मग नंतर पुजारी स्वर्ग आणि नरकात जात असतो. तेव्हा पुजारी देवाला प्रश्न करतो, देवा मी आजपर्यंत तुमची निस्वार्थ सेवा केली ना, कोणत्या आशेची अपेक्षा केली. तेव्हा देव त्याला उत्तर देतो, बाबा यात माझं काहीच चुकलं नाही, फक्त चुकलं तर तुझं चुकलं. तर तो पुजारी परमेश्वर विचारतो कारण माझं काय चुकलं. तर देव बोलला की मी तुला दोनदा गावच्या सदस्याच्या रूपात तुला वाचवायला आलो, पण तुला निघता आला नाही तिथून. परत शेवटी मी तुला गाव प्रमुख म्हणून आलो, तरी तुला ते समजण्यात आलं. शेवटी मला ते काहीच करता नाही आलं, त्याच्यामुळे तुला इथपर्यंत म्हणजे माझ्या राहत आला. ते शेवटी देव त्याला स्वर्गात त्याला नरकामध्ये पाठवून देतो. ते याचे तात्पर्य एवढं की आपल्याला आयुष्यात खूप मोठ्या संधी येतात, छोटी छोटी का हो, पण त्या संधीचा आपला सोनं करता आला पाहिजे. इकडे
धडकन नवी छेडूया, नवे नवे गीत हे मनाचे धडकन नवी छेडूया, जिंदगीला नव्याने देऊ चेहरा हा स्वप्नातला. कभी हो मन मानिया थोड़ी सी बदमाशियाँ, तेरी मेरी यारियाँ, कभी हो मन मानिया थोड़ी सी बदमाशियाँ, तेरी मेरी यारियाँ. नवे नवे एहसास मनाला, कोणी कसे प्रेमात असावे. सर सर सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज 2010च्या आपल्या या SSC बॅचच्या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आज आपण एकत्रित जमलेला आहात. मित्रांनो, खरं तर आज व्यासपीठावर विराजमान झालेल्या सर्व मान्यवरांची तसेच या शाळेच्या
सर्वांतर्फे आपले सरांचे सहर्ष स्वागत करतो. सर्वांनी टाळ्या वाजवा. मित्रांनो, गोडीशिवाय उसाला महत्व नाही, सुगंधाशिवाय फुलाला महत्व नाही, कळसाशिवाय मंदिराला महत्व नाही. त्याचप्रमाणे कार्यक्रम कोणताही असो, अध्यक्षाशिवाय कार्यक्रमाला महत्व नाही. त्याचप्रमाणे म्हणून मी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वर्गवासी निलेश सुभाषचंद्र जैन ब्रह्मेचा माध्यमिक विद्यालय विटनेर या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय PS भाविस्कर सर यांना विनंती करेन की त्यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं. सर, अनुमोदन देतील. आता संदीप भाऊ यांनी जी सूचना मांडली ती सूचनेला मी सर्वानुमते अनुमोदन. धन्यवाद सर, आपण अध्यक्षस्थान स्वीकारल्याबद्दल. त्याचप्रमाणे सरांनी अनुमोदन दिलं, त्यांचे धन्यवाद. मित्रांनो, 7 रंगों से खुद को मिला लीजिए, भूले शिकवा शिकायत सभी बुला लीजिए, जब तक आती थी दीप रोशन करे, आप सभी तालियों की दीपक जला दीजिए, तालियों की दीपक जला दीजिए. मित्रांनो, संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे चंद्राची. दीप प्रज्वलनाने सुरुवात करूया आपल्या कार्यक्रमाची. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन. अपने रूठे पराए रूठे यार रूठे ना, ख्वाब टूटे वादे टूटे दिल टूटे ना. अलविदा यारा अलविदा, हो रहे तुमसे हम जुदा, ले चले सारे हम तेरे, खुश रहे यारा तू सदा. यारा तेरी यारी उम्र सारी साथ है, यारा तेरी यारी उम्र सारी साथ है, यारा तेरी यारी उम्र सारी साथ है, यारा तेरी यारी उम्र सारी साथ है. रहिया ना रही कल याद आएंगे ये पल, चल सोचे क्या छोटी सी है जिंदगी, कल मिल जाए तो होगी खुशनसीबी. हम रहे या ना रहे याद आएंगे ये पल. उड़ते पतंगों में होली वाले रंगों में झूमेंगे फिर से दोनों यार. वापस तो आ जाया, सीने से लगा जाया, दिल तो हुए हैं जार. तो अपने रूठे पराए रूठे यार रूठे ना, रूठे तो खुदा भी रूठे साथ टूटे ना. मर्ज भी है देती, चैन भी है देती, दर्द भी है देती, जान भी है लेते यारियों. ना छोड़े यारियां, ना छोड़े यारियां, ना छोड़े यारियां.
पटलेल्या आता आपण स्वागत गीताने करूया. एक साथ स्वागत गीत सुरू करूया. स्वागत या सृजना करूया, स्वागत या सृजना, स्वागतम सानी नी 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 पानी सा 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 सा, सानी द प नी द प ग द प ग रे सा, सानी द प नी द प ग द प ग रे सा. स्वागत या सृजना करूया, स्वागत या सृजना, स्वागतम आमंत्रणाला मान्य करूनी उपस्थित झाले विद्याभवनी, आमंत्रणाला मान्य करूनी उपस्थित झाले विद्याभवनी, सुख येते लोचना स्वागत या सृजना करूया, स्वागत या सृजना, स्वागतम आपण आलात आनंद झाला, हर्ष आमचा त्रिगुणित झाला, आपण आलात आनंद झाला, हर्ष आमचा त्रिगुणित झाला, प्रेम करे रसिका स्वागत या सृजना करूया, स्वागत या सृजना, स्वागतम सानी नी 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 पानी सा 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 सा, सानी द प नी द प ग द प ग रे सा, सानी द प नी द प ग द प ग रे सा. स्वागत या सृजना करूया, स्वागत या सृजना, स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चला संदीप. नुकतंच स्वागत गीत आलेलं आहे. खरं तर मित्रांनो, आजचा जर सोहळा बघितला तर शिक्षकांचे आपल्यावर अगणित असे उपकार आहेत. खरं पाहता गेलं तर आपण त्यांच्या उपकारातून उत्तरही होऊ शकत नाही, पण ऋण मागता व्यक्त करू शकतो. म्हणून मी आज जे कार्यक्रमाला उपस्थित आहेत, खरं तर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित त्यांची मी सर्वांची आपणास ओळख करून देतो. स्वर्गवासी निलेश सुभाषचंद्र जैन ब्रह्मेचा माध्यमिक विद्यालय बिटणे या शाळेचे मुख्याध्यापक अतिशय मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाचा सरांचा आहे. ज्यावेळेस आम्ही सरांना इथे परवानगीसाठी विचारण्यास आलो, सरांनी अतिशय मुक्त मनाने आम्हाला परवानगी दिली. आणि जसं एखाद्या मित्राच्या भावना समजून घेतो, त्या पद्धतीने सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. अशा या PS भावेश्वर सर यांचा सत्कार मी आपल्या नंदकिशोर जगताप याला विनंती करतो की त्यांनी सरांचा सत्कार करावा. इकडे बघा सर. ओके. खरं तर आपण जिल्हा परिषदला ज्यावेळेस होतो त्यावेळेस आदरणीय सैन्याने सर यांचंही चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन लाभलं. आणि सरांचाही अतिशय प्रेमळ स्वभाव आहे. ज्यावेळेस मी सरांना कॉल केला, सरांनी अतिशय उत्साहाने मला होकार दिला आणि सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्यापैकी सत्कार मी लोकेश जैन याला विनंती करतो की त्यांनी सरांचा सत्कार करावा.
सर. खरं तर त्यांचं नाव घेतलं की अजूनही आपल्याला आपली शिस्त लावायची वाटते. तर सरांचा सत्कार तुषार करू. सप्पाडे सरांचा सत्कार तुषार करू. यानंतर ज्ञानेश्वर पेठ. खोलून देऊ ना आपण, खोलून देऊ ना. एक मिनिट हा. आदरणीय सावकारे सर यांचा सत्कार स्वातीराज यानंतर आदरणीय गाडे सर यांचा सत्कार भारती. एक मिनिट. उद्या वर लावतो मी संध्याकाळी सगळं. थोडं शूट करतो. हां एक मिनिट अजून एकदा. मुली जोड इकडे इकडे मी शर्मा. यानंतर आदरणीय संदीप उमरे यांचं स्वागत योगेशच्या कुटुंबाच्या लवकर आहे. जबल आहे त्याचं प्रॉमिस. थांबा. ओके. खरं तर आपल्यावर नाही भावाप्रमाणे प्रेम करणारे आणि वेळोवेळी मार्गदर्शन करणारे, सर्वांच्या संपर्कात राहणारे, सर्वांच्या कार्यक्रमात सहभागी होणारे आपले सर्वांचे आवडते भूषण भाऊ यांचा सत्कार देवेंद्र करेल. हा इकडे भाऊ, समोर समोर भाऊ.
भाऊ खरं तर यानंतर शुभम भाऊ मालपुरे यांचा सत्कार लवकर करेल. अरे रे 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 अरे रे रे एक मिनिट अजून डबल यानंतर मित्रांनो करेल. मित्रांनो सत्कार व सन्मानाचा कार्यक्रम आपला इथे संपन्न झालेला आहे. यानंतर प्रगतीच्या युगात संसारांना स्थान, ज्ञानाच्या विश्वात शिक्षकाला मान. प्रगतीच्या युगात संस्काराला स्थान आणि ज्ञानाच्या विश्वात शिक्षकाला मान आणि कार्यक्रमाच्या प्रसंगी व्हावे प्रास्ताविकतेचे ज्ञान. म्हणून मी नवल प्रदेश याला विनंती करतो की त्यांनी आपल्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मांडावं. देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मी माझ्या गुरुजनांना वंदन करून प्रास्ताविकेला सुरुवात करतो. मित्र हो, बऱ्याच वेळा आपण वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी एकत्र येत असतो. एखादी सणवार असेल, लग्न समारंभ असेल, बर्थडे पार्टी असेल, परंतु आजचा दिवस आणि आज एकत्र येण्याचं हे जर वेगळंच महत्त्व आहे. बघा मित्रांनो, शाळा नावाचा विशिष्ट कप्पा प्रत्येकाच्या ध्यानात असतो व क्वचितच कधीतरी तो कप्पा उघडला जातो आणि त्यातून आठवणीचे सुगंध दरवडू लागतात आणि प्रत्येकाला आपल्या आठवणी या समोर येऊ लागतात. अशा 2009-10 सालातील आठवणीचे कप्पे आपण तब्बल 14 वर्षांनी उघडायचे ठरवले आहे व एक प्रकारे 14 वर्षाचा वनवासच संपवायचं ठरवलं आहे आणि तो योग आज जुळून आलेला आहे. मत भाग्य माझे की आज मला पुन्हा बोलायला मिळत आहे, कारण की 10वीच्या निरोप समारंभाच्या वेळी असं वाटत होतं की हे माझं शेवटलं बरोबर आहे. पण बघा किती भाग्यवान आहे मी व आपण सर्व की ज्यांनी शिकवले ते आपल्या पाठीशी बसले आहेत व ज्यांच्या सोबत मी शिकलो ते आज पुढे बसले. यापेक्षा भाग्याची गोष्ट अजून काय असू शकते. एक काल कार्यक्रमाची तयारी चालू होती तेव्हा मला एक छोटंसं कविता सुचली होती अशी की चलचल मित्रा शाळेला जाऊ जुन्या आठवणी मित्रांना सांगू. गुरुजन आपले येतील, आशीर्वाद मनापासून देतील. तो आशीर्वाद आम्हाला पुन्हा पुढील आयुष्य जगण्यासाठी मिळावा आपण आमचा स्वार्थ आहे सर. या वेळेच्या निमित्ताने तो आशीर्वाद सगळ्यांनाच मिळावा मी बोलतोय, म्हणजे इथे बसलेला प्रत्येक जण बोलतोय सर. तसं जर बघितलं तुम्ही कुसुमभाऊ सोबत बऱ्याचदा येत असतो, शाळेमध्ये येत असतो, पण बघा ना आजही माझे हात खडखड कामत आहे. कारण सराविषयीचा जो आदर आहे, सराविषयीची जी भीती आहे ती आजही आमच्या मनात आहे, ती आजही आमच्या मनात आहे. समुद्राच्या खोलपर्यंत जाण्याचं सामर्थ्य आज त्यांनी आपल्याला निर्माण केलेलं आहे. कोण विसरणार. बघा जोशी सर झाले, जोशी सरांची छेडी कोण विसरणार आहे. ते जेव्हा एका वर्गात आले की विनापुस्तकी प्रवेश करायचे आणि त्यांची गजलसह उदाहरणासह तो तास कधी संपत होता समजतही नव्हतं.
त्यानंतर निर्गे सर ते आले नाही काही कारणास्तव त्यांचं आगमन झालं. शेंगदाणे सर सॉरी हे बघा शेंगदाणे सर जेव्हा त्यांचं जे गायन आहे ते आधी कानात गुरुचं त्याचं ते स्वागत केले आम्ही स्वागत करतो बाळा आजही आमचे कानात गुरुचं सरांना विनंती आहे जेव्हा इथे येतील ते मर्म व्यक्त करायला तेव्हा त्यांनी जो जोड होईल ना आम्हाला गावचा भाऊ त्याच्याकडून आम्हाला परत काम धुवायला मिळेल. तर अशा पद्धती आणि भूषण भाऊ राजपूत सरांना कुठेही दिसतो आपली नजर ऑटोमॅटिक हातांकडे जाते हाताच्या बोटांकडे जाते डोक्यावर जाते केसावर जाते कारण जर तुम्ही शिस्तीचा दरार आहे तो अजूनही आमच्यात आहे त्याची जी दरार तो आधी आपल्यामध्ये आहे. त्यानंतर अशा पद्धतीने हे बघा सर आज त्यांनी सर्वांनी जे युवा केले त्यामुळे आम्हाला इथे आहोत जरी आमच्यामध्ये कोणी आहे असेल किंवा कलेक्टर झाला नसेल पण वाया गेले केस आमच्यात कोणीही नाही आजही सर्वजण प्रत्येक जण त्यांच्या सत्ता करत आहे उदरनिर्वाह करत आहे आयोगाला आधार बनून आहे. यानंतर बराचसा कार्यक्रम आपला होता त्याच्यानंतर पुष्पा वगैरे होतील त्यानंतर वरपडीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. अशी पाखरे येतील मूर्ती घेऊन जाती 2 दिवसाची रंगसंगत 2 दिवसाची नाट. तर मित्र ह्याच आठवणी आपल्या सोबत ठेवायचं आहे. भूषण साहेबांसारख्या मित्राला आपण नेहमी आठवणीत ठेवू कारण कोणाच्या डोक्यात काय विचार येतील हे सांगता येत नाही म्हणून पुन्हा आपल्या गप्पा गोष्टी पुन्हा आपल्या भेटीगाठी पुन्हा आपल्याला भेटायचं आहे आणि सांगायचं आहे तो कसला असेल कोणी मानसिक तणावात असेल त्याला एक रिक्वेस्ट आहे त्याला आपल्याला धीर द्यायचं आहे की मित्रा आयुष्य खूप सुंदर आहे फक्त लढ मग बस एवढं बोलतो आणि आता पुढे भरपूर आनंद आपल्याला घ्यायचा आहे. आणि या कार्यक्रम करण्यामध्ये संदीप डोंगरेचा कार्याचा वाटा होतो असं मी जाहीरपणे नमूद करतो. पुढे आपल्याला भरपूर कार्यक्रम आहे अजून बरेच लोक आपले बरोबर व्यक्त करतील. धन्यवाद. खरं तर दिलं होतं पण ते एवढा भावनावीवर झाला की त्याने त्याचं मनोगतच व्यक्त करून टाकलं. असो अतिशय चांगल्या भावना नवलने आपल्या समोर मांडल्या. मित्रांनो आपण जरी सर्व इथे प्रेझेंट आहोत परंतु त्यापैकी आपल्यामधून 2 जण काही दिवसापूर्वी आपल्यात निघून गेले. त्यांच्याही स्मृतिकांना उजाळा मिळावा त्यासाठी आपण 2 मिनिटं जाग्यावर उभं राहून त्यांना भावसुंद श्रद्धांजली आपण अर्पण करूया. सर्वांनी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहायचं आहे. सावधान. ओम शांती शांती. बसून घ्या ते सर्व. मित्रांनो आता जर कार्यक्रम बघितला तर भूतकाळातील आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि शाळेतील त्या अविस्मरणीय क्षणांना त्या स्मृतिकांना सर्व मित्रांसमोर एक प्रकट करण्यासाठी किंवा सादर करण्यासाठी हा पुण्यसंमेलनाचा कार्यक्रम किंवा सोहळा असतो. प्रत्येकाच्या मनामध्ये जसं एखाद्या शिलालेखावर काहीतरी अक्षरं कोरावीत त्याप्रकारे आपल्या भूतकाळात घडलेल्या शाळेमधील गोष्टी आपल्या हृदयाला अशा कोरलेल्या आहेत आणि निश्चितच आपल्या या भावनेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी प्रगट कराल अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो. खरं तर आपल्याला आता विद्यार्थ्यांचं मनोगत इथे प्रत्येकाला बोलायचं आहे. 2 शब्द तरी बोलताना सांगतो सर्व टेन्शन विसरून बोला. आणि एक गोष्ट अशी आहे की प्रत्येकाला आपलं इंट्रोडक्शन इथे करायचं आहे. तुम्ही काय करतात किंवा तुम्ही काय करतात आपण काय करत आहोत कुठे आहोत हे बस त्याविषयी बोलायचं आहे. आणि एक विशेष पहिले तुमच्या मनामध्ये संकोच असेल की बरं इथे शेतकरी वर्ग आहे. सर्वप्रथम सांगतो जो शेतकरी असेल तो इथे टॉपर आहे बाकी सगळे खाली त्याच्या. कारण की लाल बहादूर शास्त्रींनी सांगितलं होतं जय जवान जय किसान. तो जवान जर सीमेवर
त्यामुळे कोणीच काही मनामध्ये बघा आणि बोलताना आपल्या भाषेत जर तुम्ही बोललात तर अति उत्तम होईल. आपल्या भावना चांगल्या प्रकारे अशा उत्साही मनामध्ये आणि मजेदार अशा शैलीमध्ये सांगा. मी पहिला प्रथमतः तुषारपासून सुरुवात करतो की आपल्या भावना व्यक्त करायला. नमस्कार सर्वांना. शाळेकडून काही आपल्या अपेक्षा असतील तर कृपया त्यासुद्धा व्यासपीठावर आपण सांगाव्यात, म्हणजे आम्हाला त्याची नोंद घेता येईल आणि येणाऱ्या पुढचा जो प्रोग्राम असेल किंवा येणारे तुमचे विद्यार्थी असतील त्या निश्चितपणे त्याचा अंमलबजावणी केली जाईल. तेवढ्यासाठी मी विनंती केली की आपलं इंट्रोडक्शन करताना आपल्या अपेक्षाचा सुद्धा उल्लेख करावा ही आग्रहाची प्रेमपूर्वक विनंती. आपल्या गावातील फोटोग्राफर राजेश भाऊ पाटील यांचा सत्कार केलेला होता. तर आपला भाऊ सध्या भाऊ हे सत्कार करते. सर्वांना आज आपण भेटलो इथे. मला खूप छान वाटलं, म्हणजे आनंद होतोय की जसं नवलने सांगितलं की आपण कधी सण असला, कधी कोणाचा बड्डे पार्टीचा आम्ही भेटतोच, पण मुली कधी भेटत नाही. याच्यानं आज भेटलो. सर्वांबद्दल आले तुमचे आभार मानतो. आणि मी आता सध्या एका ब्रँच मॅनेजर म्हणून या पोस्टला आहे जळगावला. मी आधी असिस्टंट ब्रँच मॅनेजर होतो चाळीसगावला. त्याच्यावरून सरांचे जे मार्गदर्शन मला मिळाले होते त्याच्यानुसार मी चाललो. त्याच्यामुळे मी आता PM बनलो, ब्रँच मॅनेजर बनलो. अजून माझी काहीतरी अपेक्षा आहे की पुढे एरिया सेल्स मॅनेजर वगैरे म्हणजे पोस्ट राहतात, पॅकेज वाढतं, या गोष्टी सरांच्या मार्गदर्शनामुळे मी पुढे गेलो. त्यांचे खूप आभार मानतो. ठीक आहे, चला धन्यवाद. हे बघा सांगताना अगोदर नाव माहिती सगळ्यांना, एकदा नाव सगळ्यांना सांगून द्या. आणि आता जसं लाईनचं सर्वांनी यायचं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रेमसिंग मोहनसिंग पाटील. नमस्कार, माझं नाव प्रेमसिंग मोहनसिंग पाटील. तर मी आता सध्या पावडरला अंकुर सीडमध्ये ॲज अ TSM काम करतो. म्हणजे मी जसं संदीप म्हटला, माझं जीवन हे शेतकऱ्याच्या जीवनात आहे. म्हणजे सीड इंडस्ट्रीमध्ये मार्केटिंग काम करतो मी. तर ठाणे रायगड पालघर एरिया बघतो. तर मनोगत जर व्यक्त करायचं म्हटलं तर जसे दिवस आपण पडत जर मनोगत व्यक्त करायचं म्हटलं तर सरांविषयीची माहिती झाली काही. आता जसं राजपूत सरांचं प्रत्येक वेळेस आठवण येते. आता जॉबला जात असताना शर्टिंग वगैरे हे करत असताना मुलगी कधीतरी करते, पप्पा तुम्ही अगोदरपासूनच असे राहत असतात. तिला म्हटलं तुला काय सांगू आता, मला खूप स्ट्रिक्ट हे असायचं सरांचं, नक केस सगळं बघायचं सरांचं. आणि एक कोइन्सिडन्स असा झाला होता, मुलगी आता 4 वर्षाची ज्युनियर केलेला आहे. तर ती स्कूलमध्ये गेली. पहिल्या दिवशी सर पप्पा म्हणे मला पनिशमेंट दिली. तिला म्हटलं तुला पनिशमेंट दिली मग तू सांगते काय, मला असे हात वर करून मिसने उभं ठेवलं असं सांगितलं त्यांनी. तिला म्हटलं आमचं एन्काउंटर हे घरासमोर व्हायचं. माझ्या घरासमोरच शाळा होती अजून आमची प्रत्येक माध्यमिक शाळा. तर खूप बरं वाटलं आज सगळ्यांना भेटून. त्याबद्दल तुम्हाला जे शेवटी बसले त्यांना आवाज येतो व्यवस्थित. माझं आणि जे बोलले त्यांचा माईक पण काढून टाकू वाटल्यास, माईकची आवश्यकता नाही. चांगला ऐकू येते का व्यवस्थित? बोला का म्हणून व्यवस्थित सांगा. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मुख्याध्यापक सर, आदरणीय राजपूत सर आणि बाकीच्या सरांचे नाव नाही जिल्हा परिषदेचे आदरणीय सर्व सन्माननीय शिक्षक वृंद आणि सर्व माझ्या जमलेल्या बंधू आणि भगिनी. माझं नाव नंदकिशोर अरुण जगताप. मी मुंबई पोलीस दलात 2023मध्ये निवड झाली माझी आणि मी ट्रेनिंग पूर्ण करून 2024मध्ये मोरोळ मुख्यालय येथे रुजू झालो. सांगताना खूप सार्थ अभिमान वाटतोय की ज्या शाळेत आपण शिकलो आज त्या शाळेत आपलं
हा इंट्रोडक्शन करण्याचा मला ही संधी मिळाली, खूप छान वाटलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या गाठी भेटी झाल्या. भेटायचो मित्र, एक हात दुसरा मित्र भेटायचा आतापर्यंत, पण एवढे सगळे मित्र एका वेळेस, मुली तर अजूनपर्यंत मी 1-2 मुलीला बघितलं, आता बघतोय त्यांची नावही लक्षात नाही आहे, पण चेहऱ्यापुढे ओळखतो की हा आमच्या वर्गात होत्या चालू करायची. तर खूप भारी वाटलं. आणि शिक्षणाचा काय फायदा होतो आणि शिकल्यामुळे काय आज आपण घडू शकतो हे जिवंत उदाहरण आज मी बघू शकतो. असं नाही शिक्षणामुळे फक्त नोकरी लागते किंवा आपण कुठेतरी व्यवसायात सक्सेस होतो असं नाही. शिक्षणामुळे जगण्याचं आपण जगणं शिकतो म्हणजे वागावं कसं, समाजात राहावं कसं, आपलं कर्तव्य काय समाजाविषयी. फक्त आपण स्वतःसाठी जगत नाही, म्हणजे जन्म घेतला म्हणून स्वतःसाठी जगावं नाही, समाजासाठी आपले काही कर्तव्य असतात ती आपल्याला करतात शिक्षणामुळे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तू पिणार तो गुडगुडणार. जास्त काही बोलता येणार नाही, आणि स्टेजवर अजूनपर्यंत माईकवर अजूनपर्यंत एवढं लोकांपर्यंत बोललं पोलीस येतो आता एवढं सांगेल. खरंच तुमच्या सर्वांना भेटून खूप आनंद झाला आणि असंच प्रेम सर्वांनी एकत्र मिळून अजून ठेवा आणि अजून आपण असंच परत एक कार्यक्रम करू अशी अपेक्षा करतो. आणि माझे 2 शब्द माझे नाव ज्ञानेश्वर पांडुरंग चव्हाण. मी पहिले 2 व्हीलर मॅकॅनिकलचं काम शिकलो चाळीसगावला. त्याच्यानंतर मी स्वतःचं स्पेअर पार्ट वगैरे चालू केलं. व्यवसायामध्ये मला चांगलं लक्षणीय कामगिरी प्राप्त झाली. आता माझं चाळीसगावमध्ये होलसेल ऑटो पार्ट्स स्पेअर पोहोचवण्याचं काम आहे. माझ्याकडे 2 कंपनीचे डिस्ट्रीब्युटरशिप पण आहे. मी आता चाळीसगावमध्ये. हे बघा, सगळ्यात स्टोरी जर मोटिवेशनल स्टोरी असेल तर ज्ञानेश्वरची आपल्या बॅचमध्ये. खरं तर तो म्हणजे 2 दिवस अगोदर मला त्याचा फोन आला की म्हटलं त्याला प्रत्येकाला बोलायचं. मी व्हिडिओ करून तुम्हाला ग्रुपवर टाकला होता की प्रत्येकाला बोलायचं 2 शब्द तरी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. तर त्यावेळेस मला 2 दिवसात अगोदर त्याचा फोन आला की मी काय बोलू. म्हटलं हे बघ, सगळ्यांपेक्षा तुझ्याकडे बोलण्यासाठी जास्त आहे, कारण की त्याने अशा परिस्थितीतून जीवन काढलं आहे. तरी त्याला बोलता नाही आलं त्याच्या भावना, पण मी त्याच्या भावना मांडतो तुमच्यासमोर की बघा, ज्यावेळेस मला वाटतं 3रीत असताना त्याचे वडील वारले, 2रीत किंवा 2रीत वाटतं, तेव्हा त्याचे वडील वारले. आणि तेव्हापासून त्याने स्टार्टिंग पाव विकले सकाळी, त्यानंतर त्याने मठ विकली. त्याने शाळेमध्ये असताना त्या बॅगमध्ये पोंगे घेऊन यायचा तो, अर्धे पोंगे आम्हीच खाऊन जायचे त्याचे. तर त्याने अशा बिकट परिस्थितीमधून आपलं जीवन व्यतीत केलं. आणि काही दिवसानंतर तो त्याच्या मामांकडे म्हणजे चाळीसगाव येथे गॅरेजचं काम शिकला. आणि त्यानंतर त्याने कासोद्याला इथे गॅरेज टाकलं पार्टनरशिपमध्ये. तिथेही त्याला धोका मिळाला. पुन्हा त्याने गावात टाकलं. गावातही लोक त्याला चांगला प्रतिसाद देत नव्हते, कारण की कसं असतं, जिथे पिकतं तिथे विकत नसतं, त्याला गावात लोक व्हॅल्यू देत नव्हते. मग त्याने वावरदाचे टाकलं. वावरदाला त्याने गॅरेज टाकलं. त्याने चांगलं तिथे त्याला जम बसवला, पण तिथेही त्याची चोरी झाली. 50,000 ते 60,000चा माल त्याचा चोरी गेला. 2 वेळेस गेला, एक वेळेस नाही 2 वेळेस चोरी झाली त्या दुकानाची. त्यानंतर CCTV देखील बसवले. पण त्या दुकानाची गोष्ट अशी आहे, त्याच्याकडे ज्यावेळेस त्याने दुकानाची सुरुवात केली त्यावेळेस त्याच्याजवळ 1 रुपया सुद्धा नव्हता. त्याने इकडनं तिकडनं जमा केले पैसे. हे दुकान जे घेतलं वावर त्याचं ते वळणीमध्ये सेकंड दुकान होतं, किराणा दुकान म्हणून. तर ते पाहायला जायला सुद्धा पेट्रोलला पैसे नव्हते आमच्याजवळ. जिथे उतारा यायचा ना तिथे आम्ही तुला जमायचं सर, की पेट्रोल वाचलं पाहिजे म्हणून, कारण की मी होता गोकुळात आम्ही सोबतच त्याला गेलो होतो. तर पेट्रोलची बचत व्हावी यासाठी आम्ही प्लस लावून उतारानंतर प्लस लावायचो. आणि अशी बचत करून 30-30 रुपयाचं पेट्रोल टाकून आणत होतं. ते दुकान वगैरे आणलं आणि तिथे दुकान टाकलं. आणि त्यानंतर तिथेही त्याने चांगला व्यवसाय केला. मग त्याने शिरसुलीला सुरू केलं. मग त्याने डीलरशिप घेतली आणि चाळीसगावला आता चांगल्या प्रकारे तो होलसेलचं काम करतोय. त्याला खूप काही बोलायचं होतं. त्याचं म्हणतं मला आधी सांगितलं की तुला बोलायचं माझ्याविषयी. ठीक आहे, धन्यवाद. यानंतर संदीप नागाव मला व्यक्त झाले. नमस्कार.
आलेले मान्यवर सगळ्यांचं मी स्वागत करतो. माझं नाव संदीप विश्वनाथ ठाकरे. माझा स्वतःचा सलूनचा व्यवसाय आहे. धन्यवाद. माझे नाव आलेले सर्व शिक्षण मंडळ आणि मित्र आणि बंधुबांनी मी इथं 14 वर्षानंतर इथं आले त्याच्याबद्दल पण तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. मी वापी येथे फार्मा मेडिकल कंपनीमध्ये जॉब करतो. मला जवळजवळ 8 वर्ष तिथं झालेलं आहे आणि जे काय आहे ते सर्व मंडळामध्ये तुमच्या सर्वांचे मित्रांनो थोडं बोलताना फक्त स्केल वरच्या स्पीडमध्ये बोला की सगळ्यांना समजेल. आणि बघा आपल्या व्यक्तीला सांगताना ज्याला चांगलं बोलता येतं त्याने शाळेच्या जुन्या आठवणी आपल्या मनामध्ये आहेत त्याही थोड्या आपल्या सर्वांसमोर मांडा. यानंतर मनोज. नमस्कार. माझं इंट्रोडक्शन मी आज दिलं तुम्हाला तरी पण आपण एकदा परत रिपीट करतो. मी मनोज देवदास बोलाटे. मी आता सध्या नाशिकला आहे. मी नाशिकला एक मोठं आउटलेट रिसॉर्ट आहे त्या रिसॉर्टला आगमन आहे. मला सांगायचं एवढंच आहे आज ज्या शाळेमध्ये आपण घडलोय आज त्या शाळेत म्हणजे मी आज त्या मंचावर बोलतोय जिथे आपण शिकायचे सगळे खेळायचे तिथे आपला आपला परिचय द्यायची गरज होती. खूप प्राऊड वाटते. सांगायचं एवढं की आमच्या नावाला जी शिस्त होती म्हणजे शाळेमध्ये एका छेडी मारली त्या छेडीमध्ये शिस्त होती ती आता नाही. कारण आता छेडी मारलेला आहे शाळेचे घरचे बालक शिस्त शाळेतले आहे डायरेक्ट पाणी शाळेला की काम करायला पाहिलं. पण आपल्या कामाला असं होतं की आपण जर शिक्षकाला काही शिक्षा केली तर पालक करून पाहिजे आम तुला मारायला पाहिजे. त्या सिस्टममुळे आपण आज काही ना काही वरच्या चांगलं बंद काम करतोय हे मला म्हणजे एकदम अंदाज वाटतंय. एवढं माहिती संपवतो. नमस्कार. माझं नाव हाकीम वसंत पिंजारे. मी मिस्त्री काम करतो आणि सौरभ पालघरमध्ये काम चालू आहे. हॅलो हॅलो आवाज येतो का? माझं नाव नवल परदेशी. प्रत्येकाला माहितीच आहे. बघा शाळेच्या गोष्टी सांगितल्या म्हणजे बोला खूप असतं. आज सर्वांनी जे आपण एफर्ट दिले त्यामुळे आपण आहोत आणि चांगले संस्कार चांगले विचार आपल्यामध्ये घडलेले आहेत. राहिला विषयी जे 2 सर आहे समजा हितेंद्र पाटील सर आहे सुनील पाटील सर आहे त्या दोघांना आपण नेहमी आठवण वाटतो. ते असं वाटत नाही की आज ते दोघं सर आपल्यात नाही आहेत म्हणून. कारण की हितेंद्र पाटील सरांचं जे शिकवलं होतं मॅथ एकदम डीपमध्ये होतं. हाय लेवलचं पण त्यांच्यासाठी भरपूर प्रकारचे त्याच्याकडे सिस्टीम होती. प्रत्येक प्रकारचे त्या बोर्ड शिकवू शकत होते. आणि सुनील पाटील सरांविषयी जेवढं बोलू तेवढे कमीच आहे. त्यांनी आपला तो पहिली पासून ते 7वी पर्यंत जे बेसिक होतं ते त्यांनी आपला आठवण करून घेतलं आपल्याकडून. इंग्लिश ते वाक्प्रचार असो बऱ्याच जणांनी भरपूर पट्टे काढले क्रियापद असो. परंतु म्हणजे आजही आपल्याला विचारलं तर क्रियापद आजही आपल्या सर्वांचे पाठ आहे आणि बऱ्यापैकी तोडकी मोठी इंग्लिश आपण जोडून बोलू शकतो. ते फक्त सुनील पाटील सरांमुळे. त्यांचं सामाजिक कार्यात्मक आणि सामाजिक कार्यात्मक प्रबोधन असो सर्वांमध्ये ते सक्रिय असायचे. पण अचानक कोविड काळामध्ये आणि सोशल मीडियामध्ये पण ते अपडेट राहायचे किंवा एखादी पोस्ट त्यांची आपल्याला मिळाली आणि जेव्हा ते माहीत पडलं तर प्रत्येकाला एक आश्चर्य होतं की आदर्श शिक्षक होते ते आदर्श समाजसेवक होते. बघा मित्रांनो आपण आपले हा जो ग्रुप आहे आमचा सर एक फॅमिली आहे मंडळ नसून तर एक फॅमिली आहे. आम्ही प्रत्येकाच्या पुस्तकात हजर असतो आणि एक छत्रपती शिवराय बौद्धिस्ट मित्र मंडळच्या स्वरूपाने आम्ही गावामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतो वक्तृत्व
जनजागृती करतो. आमचं जे बालपण म्हणजे आजपर्यंत शिक्षण कसं झालं आहे आम्हालाच माहिती आहे. एक प्रकारे म्हणजे खूप फ्रीडम होता आम्हाला. तर आता जे मुद्दे झाडत राहता ते मोबाईल मोटरसायकल हे बॅगा आमच्या वेळेस त्या कसं काढायचं झालं. प्रत्येकाच्या घरामध्ये भाऊ सगळे भाऊ बहिणी प्रत्येकाच्या खायला तिला बराच जमाना भाऊला पण घेऊन आलेलं. आणि तिची पेन्सिल होती ना सर, ती पेन्सिल आता तुला फेकून देतात. आम्ही ते डोक्यात तोपर्यंत घेऊन जायचो. जोपर्यंत हातात तसं नाही तोपर्यंत घेऊन जायचो. आणि फोटोवरचं पूर्ण वर्ग वापरत होता एकच आगळे आणि फोटोवरचं विचारलं का पूर्ण जाऊ नये म्हणून प्रत्येक नाव लिहून ठेवायचं. खुशाल असलं तर खुशाल बऱ्याच आठवणी आपल्या शाळेच्या बाबतीत आहे. आणि चांगलं घडून आपलं झालं आहे. आज प्रत्येकाने जो रिस्पॉन्स केला यांच्या मुली पण आल्या. सर्व प्रत्येक असं वाटतं सुरुवातीला कार्यक्रम करत असताना की सर्वजण एकत्र येतील व्हा. कारण कोणी आपलं संसार करतं खूपच पण आम्हाला समाजाचा कार्यक्रम म्हटला म्हणजे सर्वजण हजर झाले. त्यामुळे सर्वांचा धन्यवाद. सगळ्यात आधी माझं नवऱ्याचं नाव न घेता मी माझ्या वडिलांचं नाव घेईन पहिल्यांदा. माझं नाव प्रियंका बापू मोडते. मी एक हाऊसवाईफ आहे. मला अत्यंत आनंद होत आहे की सगळे मुलं मुली इथे हजर झाले. आणि जडक्याच्या मुलींना तर मी नेहमी बघते पण विकण्याच्या मुलांना पण मला खूप आनंद झाला. जेव्हा 8वीला मी 10वी शिकलो तेव्हा पत्राच्या शाळेमध्ये होतो. 8वीला 9वीला मंदिरामध्ये शिकलो आम्ही. 10वीला जरा बरा होता. नंतर तेव्हा असं वाटत होतं की इथून कधी निघू आणि कधी कॉलेजला जाऊ. पण जेव्हा कॉलेजला गेलो तेव्हा कळालं की आपली हायस्कूल शाळा ही खूप छान होती आणि त्याचा अर्थ नंतर कळला. बस एवढे बोलून माझे 2 शब्द संपत्ती बाकीच्यांना भूक लागले. धन्यवाद तुम्ही सगळे आल्याबद्दल. माझं नाव अर्चना रामदेव पाटील, सेक्रेटरी अप्पाची मुलगी. मी जळगावच्या आता शेतकऱ्याची बायको आहे. माझा नाव बागायतदार शेतकरी म्हटलं तर चालेल. माझं नाव अर्चना अमोल पाटील, राहणार नासर, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. माझ्या गावाला येताना वाघाचा विचार अतिशय खेळगाव आणि एकदम जंगलाचा असल्यामुळे येण्याच्या वेळेस आधी विचार करून यायचं बा. शाळेचे मुलं मुली भेटले, मला खूप आनंद झाला. त्यांची मुली तर खूपच भेटतात जळण्याच्या, पण विकण्याच्या मुलं मुली एकाला बघितलं नाही. आज बघितलं तर बराचसा बदल झाला त्यांच्यामध्ये, आमच्यामध्ये पण खूप आनंद वाटला. सरांनी मी परवानगी दिली त्यांचे पण धन्यवाद. माझे 2 बोलून
वाटतंय. माझं बोलणं काय तर कोण गाण्यात आता रमेश राष्ट्रीय मी चोरवडला राहते. सगळ्यांना मला भेटून बरं वाटलं, खूपच छान वाटतंय. माझं बोलणं मी वैशाली प्रभाकर नविस्कर. मी एक हाऊसवाईफ आहे. माझे मिस्टर याची शेती करतात. मला मोराड्याला दिला आहे यावं. माझे नाव रुपाली आत्माराम पाटील. मी इथेच राहते. मला माईकला दिला आहे. माझ्या घरचे CSB केंद्र आहे. आमच्या घरचे ते आमचे SD पाटील सर आम्हाला शिक्षणाची ओळख करून दिली. नंतर राजपूत सर त्यांनी आम्हाला खेळामध्ये ओळख करून दिली. माझे नाव ललिता सुभाष अंधारे. मला जळगावला दिला आहे. भरपूर माझे नाव कांचन लक्ष्मण भोमरे. सर्व मित्र मैत्रिणी शिक्षक वृंद आमचे आधीचे शिक्षक काही नवीन बदललेले काही आमचे भाऊ संदीप भाऊ भूषण भाऊ सर्वांना भेटून खूप आनंद झाला आणि बरं वाटलं. आम्ही आधी शिकत होते गावातल्या शाळेमध्ये पद्मालय माध्यमिक विद्यालय. आता शाळा पण बदलली, नाव पण बदलली. नवीन शाळेत शिकायला मिळालं नाही पण कार्यक्रमाला यायला मिळालं. एकदम भारी वाटलं शाळा. आणि माझं नाव आधीचं कांचन लक्ष्मण ठोबरे. आता माझं नाव कांचन दशरथ जगताप. मला घरून खेळायला दिलं जामनेर तालुका. माझे मिस्टर शेती करतात. मी पण शेतातच जाते. सर्वांना भेटून आनंद झाला आणि माझं बोलून संपवते.
भारती नावडे. माझे नाव भारती नारेंद्र नावडे. मला गावामध्ये दिलेलं आहे आणि आपले सर ते नेहमी आमच्या घरी येतात, भेटतात. जोशी सर ते शाळेमधले जुने शिक्षक आहे आमचे. शेंगाणे सर ते सुद्धा आमचे जुने शिक्षक आहे. समकाळे सर ते सुद्धा आमचे जुने शिक्षक आहे. बाकी सरांचं नाव काही मला माहीत नाही, पण त्यांचं मी कौतुक करते मी. आणि माझे एक दोन शब्द बोलून सांगते. वैशाली चला बोलतो. महत्वाचे विषय बोलला नाही. माझं नाव रुपाली नामदेव नरवाडे. माझ्या व्यक्तीला चक्कीचा व्यवसाय आहे. जाग्यावर बोलायचं कोणती रे? जाहीर जाऊ आम्ही. मला असं वाटतं की एवढ्या संधीचं स्वागत कुणी केलंच नाही तर परत आपण करू शकतोय. ज्यांच्याकडनं अपेक्षा नव्हती तेही चांगल्या प्रकारे बोलले. नाही म्हणते पण चांगले बोलत आहेत. यानंतर जे मुलं बाकी आहेत आता निवृत्ती आपण मुलं व्यक्त करत. सगळ्यांना मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. बऱ्याच वर्षानंतर आपण सगळे भेटतोय. निदान कदाचित 2006 मध्ये फळासरला शिकायला गेलो होतो, पण त्यानंतर पण माझं बऱ्यापैकी कॉन्टॅक्ट मुलाचीच होता. मुलींना मी ओळखील की नाही याची मला गॅरंटी नव्हती. आल्याला मला 6 मुली दिसल्या. पहिल्या एकदा जर 6 5ला मी ओळखला, मला आनंद वाटला आणि 7ला मी गेस लावला जो बरोबर ठरला. सो याच्यामुळे सिद्ध होतं की आपण किती मोठं आलो, किती लांब गेलो तरी आपण ज्या लहान ज्या आठवणी असतात ते आपल्या तशाच्या तशा असतात. सध्या मी मुंबईला प्रोफेसर या पदावर आहे. माझं शिक्षण आहे हे डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग, त्यानंतर डिग्री माझी झाली बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग आणि त्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग मी डिग्री केली. त्यानंतर मी माझं मास्टर्स कंप्लीट केलं मातुरचं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सेंटर नाशिकवरून. सध्या मी आत्मावली इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर ठाणे येथे प्राध्यापक या पदावर कार्यरत आहे. नुकताच माझं प्रमोशन झालं आणि मला IPOC डायरेक्टर ही पोस्ट मिळाली आहे. त्यासोबतच मी एक सेबीमध्ये गव्हर्नमेंट बॉडी असते त्याचा एक रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. कदाचित म्युच्युअल फंड बऱ्यापैकी लोकांना माहिती नसतील तर त्याची थोडं बोलतो. आपण जे SIP वगैरे म्हणतो त्याचा डिस्ट्रीब्युटरशिप मी घेतलेली आहे आणि एक सेबी रजिस्ट्रेशन माझ्या नावावर लायसन्स आहे. तर मला खरोखर मुलीचं बहुत जास्त प्रवास वाटतो. आम्ही मुलं तर कशी ॲडजस्ट करू शकतो, पण मुलींनी जे ॲडजस्ट करून आजचा दिवस आलाय ज्या सगळ्या आल्या त्याबद्दल त्यांचं सर्व मनापासून आभार. बरं जास्त वेळ येणार नाही, मला माहिती सगळ्यांना खूप लागलेली आहे. ते 2 आले शिक्षकांनी जुन्या आठवणी सांगतो. 2004 मध्ये आपल्याला वर्ग शिकवले होते मराठीमध्ये जोशी सर, बरोबर सर? 2004 मध्ये चौथीमध्ये. त्यानंतर आपल्याला नवीन सरपंच जॉईन झाले होते जे आलेल्या त्यांची ओळख निर्माण करून त्यांनी काकीने एकेच मला आठवते नेमकं कोणाला मारलं त्यांनी, पण पुढचे जरी आपल्या पुढच्या सायच्या त्याचा हात खरं सरांनी तर मुलगा आठवते. त्यानंतर मला आठवतं खुशाला शिक्षणाची अजिबात आवड नव्हती सुरुवातीला. त्याला 4 खूप पकडून आणायचे उचलून आणायचे त्यामध्ये ते 4 खूप म्हणून हात होतात आणि परत पण त्याचं चावलं त्याने तर या जुन्या आठवणी खूप आहे, खूप वाटत. पण आता वेळेचं लिमिटेशन असल्यामुळे एवढं बोलून मी माझ्या गोष्टी संपवतो. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाच्या ज्येष्ठ उपस्थित
शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांकडे आज आपण इथे उपस्थित झाला. आपलं प्रेम, आपली आपुलकी आणि आपला सहवासाने मी खूप आनंदित झालो. असं वाटत नाही होतं की एवढी उपस्थिती राहील, पण संदीपने चांगला मेहनत घेऊन सर्वांना इथे एकत्रित करण्याचं काम केलं, त्याबद्दल मी सर्वांबद्दल आभार मानतो. नंतर शिक्षणाविषयी बोलायचं म्हटलं तर मला किस्सा आठवतो मराठी शाळेतला. पहिलीपासून 3री पर्यंत तर मी शाळेत म्हणजे गेलो मला कळत असते. 3री मध्ये सर आमचे क्लास टीचर होते सैतारे सर. त्यांनी मला म्हणजे पहिलीमध्ये भोळे मॅडम होत्या. भोळे मॅडमनी मला म्हणजे लहान होतो तेव्हा काही यायचं नाही, त्यांनी ॲडजस्ट करून घेतलं. तसंच 2रीमध्येही काही दिवस असं चाललं. फक्त मी जायचो तेव्हा आमच्या वेळेस आपल्या वेळेस म्हणजे तांदूळ यायचे, खिचडी नव्हती. मला विद्यार्थ्यांजवळ तांदूळ दिसले की मी शाळेत जायचो की आता मला तांदूळ भेटणार आहे. आणि मी सतत काही हजर राहायचो, त्याच्यामुळे माझी उपस्थिती नसल्यामुळे मला काही मिळायचं नाही, कारण की ते हजेरीवर असायचं. जेवढा दिवस हजर राहायचा तेवढा दिवस मग जवळकडे तांदूळ पाठवायचे दुकानात येऊन ते सांगायचे की दुसऱ्या द्या तू पॅक पिशवी आला द्या म्हणून चांगली रडायचं. मग 2रीपर्यंत असंच चाललं. 3रीमध्ये सेंदारे सर आमचे आपले क्लास टीचर होते. त्यांनी खूप धाक दाखवला. ते सांगायचे तू आला तर ठीक आहे, नाही तर मग तुला आम्ही मारू. म्हणजे 1-2 वेळेस त्यांनी मला चांगली शिक्षा दिली. त्याच्यानंतर मी पुढे घडलो म्हणजे 3रीपर्यंत मला एका पाटीवर मी एक अक्षर काढायचो. ते काम सरांनी केलं. त्याच्यानंतर सरांचं मार्गदर्शन लाभलं. हायस्कूलमध्ये आल्यावर शाळा जवळच होती आणि आपल्या ताब्यात होती, त्याच्यामुळे असं वाटलं की आपल्याला चालेल. पण तसं काही झालं नाही. शिक्षकांनी जे सगळ्यांसोबत जे वागणूक दिली ते व्यवस्थित, त्याच्यामुळे आपण करू शकलो. जास्त आपण काही करू शकलो नाही, पण वाम मार्गाला आमच्यापैकी कोणी गेलं नाही तर त्याचा आनंद आहे. फक्त एक खंत एकच होती, राजपूत सर सांगायचे दहावी झाल्यानंतर की सायन्स घेणं म्हणून तुला पुढे काहीतरी करता येईल. आज कदाचित मी सर डॉक्टरही असतो, पण ते असं मनात भीती होती की आपण इंग्लिश मराठी मीडियममुळे असल्यामुळे आपल्याला इंग्लिश काही जमणार तर पुढे काही होणार नाही. पण ते खूप नंतर कळलं. असो ठीक आहे, पण तुमचं मार्गदर्शन त्यावेळी आज पण आठवतं, तर तुम्ही सांगितलं होतं मी केलं नाही ते माझ्या मनात म्हणजे शेवटपर्यंत ते आठवतं. पण ते मी माझ्या बहिणीला डॉक्टर करण्याचं काम मी माझ्या हाताने केलं. म्हणजे समजा मार्गदर्शनाबद्दल करू शकलो. धन्यवाद आपण सगळ्यांना व्यासपीठावर विराजमान विविध क्षेत्राचे पदाधिकारी, शिक्षक, माझ्या मित्र आणि मैत्रिणी, सर्वप्रथम मी ज्या विद्या नगरीत माझा जन्म झाला त्या विद्या नगरीमध्ये मी प्रथम नमस्कार करतो. ज्या आई वडिलांनी मला जन्म दिला त्या आई वडिलांना मी नमस्कार करतो. आणि जे देवासारखे गुरु मला लाभले त्या गुरूंना साष्टांग नमस्कार करतो. मैत्री अशी असावी, मैत्री अशी असावी तिने सारे आयुष्य बदलून टाकावे. मैत्री अशी असावी तिने सारे आयुष्य बदलून टाकावे. अंधाराचे गाव चांदण्याने उजळून टाकावे. अंधाराचे गाव सारे चांदण्याने उजळून टाकावे. खरं तर आज असं वाटतंय आपल्याला, आपण जवळजवळ 14 वर्ष झालं आम्हाला भेटायला. 14 वर्षामधून मला आज असं वाटतंय की आज दिवस संपणार नाही. तो दिवस आणि आजचा दिवस भरपूर आठवणी. कारण आम्ही
एक पत्राच्या वर्गामध्ये राहत होतो. त्या वर्गामध्ये अक्षरशः बसलं जात होतो, तिथे आम्हाला आमच्या सरांनी शिकवलं. भरपूर कधी दिवस काढले आम्ही पण, आमच्या सरांनी पण इथपर्यंत आम्हाला पोहोचवलं. त्याबद्दल त्यांचे आभार, धन्यवाद देतो. मी जळगावला आशीर्वाद दिवस नाही, मी आणि योगेश जाधव तिथे आम्ही जवळजवळ 11 वर्षापासून जॉबला आहे. आमचं सर्व व्यवस्थित आहे, सर्व गोष्टी. पण आज इतका आनंद असल्यामुळे एक दुःख इतकं वाटतंय मनामध्ये की आमचे 2 मित्र आम्ही गमावले, एक भूषण आणि एक विजय साखरे. भूषणची इतक्या आठवण येते आम्हाला की मी जवळजवळ 6 वर्ष इतका जोर लागला त्याच्या की मी 2-2 महिने त्याच्यासाठी घरी पण येत होतो. त्याची मेस लावलेली होती, त्याची मेस बंद असायची. तर आम्ही दोघं आमच्या मेसमध्ये पोळ्या भेटत होते, भाजी वगैरे आम्ही बाहेर माणूस खात होते. अक्षरशः त्याच्यातून 50 शुद्ध पैसे नसायचे. माझा महिना त्यावेळेस 3,500 ते 4,000 रुपये होता. तर मी माझ्याकडे तिथे 1,500 रुपये त्याला द्यायचे. आणि तो नाईटला दवाखान्यात जॉब करत होता. तर त्याचे 3-4 हजार मिळून असे तो क्लास वगैरे शिक्षण वगैरे मागत होता. तर भरपूर आज तो जर असता इथे तर आज अधिकारी किंवा एखादी मोठ्या पदावर राहिला असता. आज ते स्वप्नच होते की मी काहीतरी बनावं, काहीतरी करावं. तो अक्षरशः म्हणत होता की मी करेन, मी शिकेन आणि घेतच होता, करतच होता. दुसरी गोष्ट माझा परमित्र संजय, सर्व मित्र आहे पण एकदम जवळ आहे. एकदम सुखादुखाच्या गोष्टी आमच्या एकमेकाला कोणती नसकुटे जाते ती लोकांना माहिती आहे. आणि त्याने संकल्पना मांडली की आपल्याला एकमेकांचा कार्यक्रम करायचा आहे. तर आमचं जवळजवळ 1 वर्षापासून चालू होतं नियोजन की आपल्याला करायचं म्हणजे करायचं. तर ती एक पुढाकार घेतला, म्हणजे एकट्याचा नव्हे हा खेळ म्हणून जवळला हा सर्व वेळ असा विषय झालाय. तुम्ही बी साथ दिली, सर्व गोष्टी टाइम काढून तुम्ही पण आले, सर्व लोकांनी आले. आणि तिथे आम्ही आता एक किस्सा आहे, नाशिकला गेलो होतो गडावर. तर नेमके सरांनी आपलं टेलर बघितलं, तर नेमके फोन लावलेलं नेमके ऐकलं की तुम्ही या भेटा, बिना भेटायच्या त्यांना सर्व वाईट त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण सर्व गोष्टी एक आपल्या संस्कार जे टाकले शिक्षक लोकांनी, घरच्यांनी, ते आपण जपून ठेवा. याच्यापेक्षा पुढे जपून ठेवा. आणि आपल्या मुलाबाळांना असे संस्कार आपल्यासारखे असे टाका. मी माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, माझे नाव देवेंद्र बापू पाटील. मी जळगाव येथे एअरटेल भारती इंटरनेट सर्व्हिसेसमध्ये ॲज अ टेक्निकल सपोर्ट इंजिनियर म्हणून पोस्टिंगला आहे.